नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघा, मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव त्यांच्याच शब्दात सांगत असते. असंख्य वेळा भक्तांच्या घरी घडलेले स्वामी चमत्कार मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती अगदी पुराव्यासकट दाखवत असते. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी दादांचा असा एक अनुभव सांगणार आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाची कथा वेगळी असते, प्रत्येकाची व्यथा वेगळी असते. मात्र जो स्वामी सेवेत असतो त्याच्या पाठीशी स्वामींची प्रचिती ही कशी दाट असते हे आजच्या व्हिडिओमधून सगळ्या स्वामी भक्तांना पाहायला मिळेल. अत्यंत चित्तथरारक, प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा अद्भुत अनुभव सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या या चॅनलमध्ये आवर्जून शेअर करा. तर बघा, आजचा जो अनुभव आहे हा अनुभव आहे नंदुरबार मधील स्वामी सेवेकरी दादा श्री निवास भेरे या दादांचा. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. मी श्री निवास भेरे आणि मी नंदुरबार मधून आहे. मी नेहमीच खरं तर असंख्य स्वामी भक्तांचे अनुभव दररोज चॅनलवरती, यूट्यूबला, मोबाईलवरती किंवा बऱ्याच वेळा रेडिओवर मी स्वामींचे असंख्य अनुभव ऐकत असतो. मी स्वामी सेवेत येऊन मला तब्बल 28 वर्ष झालेली आहेत. वयाच्या 14व्या वर्षी मी स्वामी सेवेत आलेलो आहे. खरं तर कालावधी जो आहे हा खूप मोठा आहे आणि माझी जी सेवा आहे ही सेवा देखील तितकीच घडलेली आहे. मी 14 वर्षांचा, दादा म्हणतात मी 14 वर्षांचा होतो म्हणजे तेव्हा मी फक्त एक 7वीला होतो. 7वीच्या वर्गात शिकत असताना एक आमची शाळेतून सहल गेली होती आणि ती अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर इथे गेली होती. त्यावेळेस पहिल्यांदा मी अक्कलकोटमध्ये गेलो आणि जेव्हा मी अक्कलकोटमध्ये गेलो त्यावेळेस जेव्हा मी स्वामींना बघितलं तेव्हा मला आठवलं की हे जे स्वामी बाबा आहेत हे बऱ्याच वेळा आपल्या स्वप्नात येऊन गेलेले आहेत. मला लहानपणापासून नेहमी एक बाबांचं स्वप्न पडायचं पण ते स्वामी आहेत हे माहिती नव्हतं. जेव्हा मी अक्कलकोटमध्ये गेलो तेव्हा मला कळालं की ते स्वामी आहेत आणि तिथून मी स्वामींचा एक फोटो, एक मूर्ती घरी आणली होती आणि तिथून मी स्वामी सेवेची सुरुवात केली होती. माझं संपूर्ण घर स्वामी सेवेत, सगळेच आम्ही स्वामी सेवेत. छान शिक्षण झालं, एज्युकेशन झालं, सगळं काही व्यवस्थित झालं. त्यानंतर माझा विवाह झाला. माझी जी पत्नी आहे ही पत्नी पेशाने एक हॉस्पिटलमध्ये नर्स, तर मी देखील एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर. असं आमचं दोघांचंही म्हणजे जे पार्श्व होतं ते चांगलं होतं, उत्तम होतं, एज्युकेटेड होतं. घरात सुख, समाधान, आनंद सगळं काही आमच्या घरामध्ये होतं. फक्त एकाच गोष्टीची कमी होती, ती म्हणजे लग्नाला तब्बल 11 वर्ष झाल्यानंतरही आम्हाला बाळ नव्हतं. आम्ही खूप हॉस्पिटल केले, खूप प्रयत्न केले, अगदी जो सांगेल त्या ठिकाणी जायचो, स्वामींचं तर सगळं काही केलं पण तरीही आम्हाला बाळ नव्हतं. खरं तर माझी जी पत्नी आहे तिला एक ट्यूबचा छोटा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम अगोदर छोटा होता पण त्यानंतर असंख्य सर्जऱ्या झाल्या, बऱ्याचशा गोष्टी करण्यात आल्या. त्यानंतर डॉक्टरांनी असं डिक्लेअर केलं की जर ह्या प्रेग्नंट राहिल्या तर त्यांच्या जीवाला धोका असेल आणि मे बी 99% त्या प्रेग्नंट राहणारच नाही किंवा जरी चुकून एक राहिला तर त्यांना त्याचा खूप पुढे त्रास होईल. एकतर बाळ वाचेल, एकतर त्या वाचेल. त्यामुळे मला ती रिस्क नको होती. पण पत्नीचा हट्ट होता की मला बाळ हवं आहे. तीही स्वामी सेवेत होती, मीही स्वामी सेवा करत होतो. खरं तर या काही वर्षांच्या कालावधीत माझी हजारोच्या वरती स्वामी सारामृत पारायण झाली होती. जवळपास एक 500 माझी गुरुचरित्र पारायण झाली होती. दिवस रात्र माझा जप, माझी सेवा, माझं तप सगळं काही चालू असायचं.
खरं तर संतान सुखासाठी म्हणजे बाळासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, खूप सेवा केल्या, पण फरक काही आला नाही, अनुभूती काही आली नाही. त्यानंतर 11 वर्ष उलटून गेली. एके दिवशी माझी पत्नी खूप आजारी झाली. खूप हॉस्पिटल केले, खूप टेस्ट केल्या, मात्र तिला अनुभव येत नव्हता, कुठेच काही लाभ होत नव्हता. काय नक्की झाले ते कळत नव्हतं. शेवटी आम्ही शेवटची टेस्ट केली आणि ती कॅन्सरची होती. त्यावेळेस असं निदान लागलं की तिला गर्भाचा कॅन्सर आहे, जो सगळ्यात घातक किंवा डेंजर आहे. आणि जेव्हा आम्हाला तो कॅन्सर कळाला तेव्हा तो 3rd स्टेपला होता. त्याच काळात माझं सारामृत पारायण होतं. पारायणाच्याच कालावधीमध्ये माझ्या पत्नीचं निधन झालं. माझी पत्नी आम्हाला सोडून गेली आणि त्या वेळात मला स्वामींचा प्रचंड राग आला. स्वामींचा म्हणजे भयंकर मला राग आला की मी अगदी स्वामी सेवा जी होती ती तिथे ठप्प करून टाकली. आता स्वामी सेवा करायची नाही हा निश्चय केला. माझी पत्नी आम्हाला सोडून गेली. त्यानंतर 1, 2 ते 3 वर्ष निघून गेली. त्यानंतर मग माझ्या आई वडिलांचा हट्ट होता, कारण आईचं एज होतं, तिचंही घरात करावं लागत होतं. वडील जे होते ते देखील बेड रेस्टवरती होते. आता त्यांची सेवा कोण करणार किंवा त्यांचं कोण करणार, म्हणून सगळ्यांनी मला दुसरं लग्न कर म्हणून सांगितलं. माझी अजिबात इच्छा नव्हती. पण जेव्हा माझी पत्नी आम्हाला सोडून गेली, जेव्हा माझी पत्नी ही मृत पावली, तेव्हा तिने मला वचन दिलं, म्हणजे तिने माझ्याकडनं वचन घेतलं की मी गेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न करणार. मग तिचं ते वचनही मला आठवू लागलं. सगळ्यांच्या फोर्सने मी दुसरं लग्न केलं. माझं दुसरं लग्न झालं आणि त्यानंतर एका वर्षानंतर माझी ही पत्नी प्रेग्नंट राहिली. त्यानंतर 9 महिने पूर्ण झाले आणि माझ्या पत्नीची डिलिव्हरी झाली. जेव्हा तिची डिलिव्हरी झाली तेव्हा आम्हाला कन्यारत्न झालं, म्हणजे आम्हाला एक मुलगी आम्हाला झाली. ही जी मुलगी होती ही हुबेहूब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दादा म्हणतात की ही हुबेहूब माझ्या पहिल्या पत्नीसारखी दिसत होती. जेव्हा माझी पहिली पत्नी वारली, आम्हाला सोडून गेली, आमच्याकडे असं आहे की जर कुणी तरुण वयात घरातलं मृत पावलं तर त्याला काहीतरी आपण खून ठेवतो, म्हणजे जेव्हा त्याचा पुनर्जन्म होईल किंवा जेव्हा त्याचा पुनर्जन्म आपल्याच घरात होईल तेव्हा ती निशाणी आपल्याला कळेल. त्यासाठी माझ्या पत्नीच्या उजव्या पायाला एक छोटी, त्याला आमच्याकडे काळं म्हणतात, काळी म्हस वगैरे असते, तर त्याचा एक टिपका तिच्या पायाला लावला होता. आणि जेव्हा ही मुलगी आम्हाला जन्माला आली तर तिच्याही बरोबर उजव्या पायाला त्याच ठिकाणी तो काळा टिपका होता. तो सीन किंवा तो प्रसंग बघून घरातला प्रत्येक सदस्य खूप आनंदी होता, कारण माझी जी पत्नी मृत झाली होती ती पुन्हा एकदा नव्याने घरात आली. दादा म्हणतात की त्यानंतर मला माझ्याच पत्नीचे काही शब्द आठवू लागले. जेव्हा डिटेक्ट झालं होतं की तिला कॅन्सर आहे तेव्हा ती नेहमी स्वामींच्या समोर बसून म्हणायची की स्वामी, मला बाळ नाही झालं, पण मला या घरात पुन्हा परत यायचं आहे. जर माझा मृत्यू झाला तर मला यांच्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. तिचं ते साकडं असायचं. सतत ती स्वामींच्या समोर बसून किंवा अगदी बेड रेस्टवर असली तरी पण ती ते सतत तेच तिच्या तोंडात असायचं. आणि जेव्हा आमच्या घरात माझी ही मुलगी जन्माला आली तेव्हा तिचं ते रूप बघून आम्ही सगळेच थक्क झालो. शेवटी स्वामींनी तिची इच्छा पूर्ण केली. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात, नशिबाच्या गोष्टी ज्या असतात त्या घडून जातात, मात्र नशिबापेक्षाही जे जास्त देतात ते स्वामी असतात. आणि खरंच ही स्वामींची सर्वात मोठी कृपा आमच्यावरती झाली. माझी पत्नी माझ्या आयुष्यात मला हवी होती, माझं तिच्यावरती प्रचंड प्रेम होतं, मला ती माझ्या जीवनात हवी होती. ती एक पत्नी म्हणून जरी मला सोडून गेली तरी ती एक मुलगी म्हणून माझ्या घरात पुन्हा आली, आमच्या आयुष्यात पुन्हा आली. आणि खरंच तो आनंद, तो समाधान माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा होता. ज्या दिवशी तिचा जन्म झाला तर त्यावेळीस बरोबर दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणाची सुरुवात होती. मी करत नव्हतो, मात्र बाजूच्या स्वामी मठामध्ये दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झालेली होती. त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारच्याच दिवशी मला हे कन्यारत्न झालं. आम्ही तिचं नाव जे आहे हे श्यामला ठेवलेलं आहे, कारण माझ्या पत्नीचं जे नाव आहे ते देखील श्यामला होतं. आज माझ्या पत्नीला ज्या गोष्टी आवडत होत्या प्रत्येक गोष्ट तिला तीच आवडते. तिची जी चॉईस होती सेम हिचीही तीच चॉईस आहे. अगदी 2 वर्षाची ती झाल्यानंतर आम्ही तिची जी पत्रिका आहे ती ब्राह्मणांना दाखवली आणि जेव्हा ब्राह्मणांनी ती पत्रिका बघितली तेव्हा त्यांनीही सांगितलं की जर पुनर्जन्म झालेला आहे, तुमची जी पत्नी पहिली वारलेली आहे तीच तुमच्या घरामध्ये जन्माला आलेली आहे. तुमच्या घरातील भक्ती, तुमच्या घरातील जी दैवी शक्ती आहे ही खूप श्रेष्ठ ठरलेली आहे आणि त्यामुळे तुमच्या पत्नीच्या
खट्टा खातर देवाने तिला तुमच्याच घरात पुनर्जन्म दिलेला आहे. दादा म्हणतात की खरंच माझा स्वामींवरचा विश्वास उडाला होता, मात्र स्वामींनी माझ्या आयुष्यात पुन्हा मला ते दिलं जे माझ्या नशिबातही नव्हतं. खरंच स्वामी असतात, स्वामी आहेत, स्वामी सर्व ऐकतात, स्वामी सर्व बघतात आणि स्वामी भक्तांच्या पाठीशी उभी राहतात हे त्या क्षणापासून मला पुरेपूर कळून चुकलं. आता आम्ही स्वामींची जी सेवा आहे ती पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. माझी पहिली पत्नी जितकी स्वामी सेवा करायची, माझी ही जी मुलगी आहे ही आता 7 वर्षांची आहे आणि ती इतकी सेवा करते, ती इतक्या सेवेमध्ये गुंतलेली असते की दिवस रात्र फक्त तिच्या तोंडात स्वामी बाबा हेच नाव असतं. तिच्या तारक मंत्र पाठ आहे. ती 7 वर्षाची आहे, मात्र ती सारामृत वाचत आहे. पूर्ण स्वामींची जी नित्यसेवा आहे ही दररोज नित्य नियमाने ती स्वामी सेवा करत आहे. खरंच स्वामींनी माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा मला ते सुख दिलं जे माझ्या नशिबातही नव्हतं. भक्तांनो, खरंच या दादांचा अनुभव अद्भुत होता. सगळं काही संपलं होतं, सगळं काही गेलं होतं, मात्र आज पुन्हा एकदा नव्याने स्वामींनी त्यांना परत दिलं. खरंच आपण असंख्य वेळा बघितलेलं आहे की नशिबाचे फासे बदलवणारे कोण असतील तर ते स्वामीच असतात, पण असे फासे बदलवतात हे पहिल्यांदाच या अनुभवातून मी ऐकलं. छान वाटलं. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.